हाय हॅलो नमस्ते. लग्नाच्या पंक्तीतली ग्रेव्हीदार अशी भाजी वांग बटाट्याची भाजी आज करणार आहोत. कशी करणार आहोत ते आता पाहूया. मस्त अशी ग्रेव्हीदार भाजी चटकदार आणि चवीला खूप छान अशी लागते. त्याकरता प्रथम खोबऱ्याचा मसाला करून घेऊया. खोबरं, आलं, लसूण, तीळ, कोथिंबीर घालून खोबऱ्याचं वाटण करणार आहोत. त्यानंतर हा मसाला ऑलरेडी तयार आहे म्हणून प्रथम कढईत तेल गरम करून जिरे मोहरीची फोडणी करणार. त्यानंतर 4 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या परतून घेणार आहे. त्यानंतर कांदा टोमॅटो परतून घेणार आहोत. कांदा मऊ होण्यासाठी त्यात मीठ आणि साखर घालणार आहोत. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालून चांगल्या प्रकारे कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात हळद, गरम मसाला, तिखट टाकून परत एकदा परतून घेतलेला आहे. तिखट परतून झाल्यानंतर खोबऱ्याचं वाटण ऑलरेडी तयार असलेला मी यात घातलं आहे आणि थोडे परतून झाल्यानंतर परत चांगल्या प्रकारे परतवलं गेल्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. हा मसाला चांगला परतला गेला की वांगे बटाट्याचे काप टाकून परत 2 सेकंद परतून घ्यायचं आहे. वांगे बटाटे परतून झाल्यानंतर त्यात दाण्याचा कूट नी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. परत एकदा सर्व एकत्र करण्यासाठी परतून घ्यायचं आहे. चांगलं परतलं गेल्यानंतर गरम पाणी, वांगे बटाट्याचे तुकडे मावतील इतके पाणी घातलेलं आहे. पाणी घालून मी झाकण लावून 10 ते 12 मिनटं शिजवणार आहे. 10 ते 12 मिनटात खूप छान अशी भाजी तयार होते. खूप छान अशी भाजी तयार झालेली, रसदार अशी भाजी तयार झालेली आहे. खूप मस्त आणि चवदार लागणारी ही रसदार भाजी तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.